भाजपचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके नॉट रिचेबल। पिंपरी चिंचवड शहरातील भाजपमध्ये नाराजी उफाळली। भाजपचे माजी नगरसेवक तसेच माजी सत्तारूढ पक्षनेते राहिलेले नामदेव ढाके हे पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे सध्याचे विद्यमान शहर सरचिटणीस आहेत। अचानकपणे मध्येच नामदेव ढाके नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना शहरात उधाण आलंय। अशातच नामदेव ढाके आणि एकनाथ खडसे यांची भेट झाल्याची विश्वसनीय माहिती समोर येते। नामदेव ढाके हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात। नामदेव ढाके यांना पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाच्या स्थानामध्ये तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये जे स्थान मिळालेले आहे यामध्ये एकनाथ खडसे यांचा खूप मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे। सध्या एकनाथ खडसे हे भाजपात जरी नसले तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरातील भाजपमध्ये आहे आणि त्यातील आघाडीचं नाव म्हणजे नामदेव ढाके। एकनाथ खडसे जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी देखील पिंपरी चिंचवड शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीवर आजही एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे। काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत भारतीय जनता पार्टीला जय श्रीराम केलेला आहे। ज्या पद्धतीने शहराच्या राजकारणामध्ये उलथापालथ होताना पाहायला मिळते ती पाहताच आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी नामदेव ढाके यांची मुलाखत घेत एकनाथ पवार यांनी जो भारतीय जनता पार्टीचा सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे यावरती आपली प्रतिक्रिया काय आहे असे विचारले असता त्यावरती नामदेव ढाके यांनी उघडपणे जरी आपले मत त्या ठिकाणी प्रकट केले नसले तरी देखील एकनाथ पवार यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे त्याबद्दल खंत असून एक चांगला मित्र आज पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे याबद्दल मनामध्ये कुठेतरी खंत आहे असे देखील बोलून दाखवले होते। एकनाथ पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं मूळ गाव असणारं लोहकंदारमधून त्या ठिकाणी ते विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। आगामी काही 2-3 दिवसामध्ये तुमच्या पक्षाला त्यांनी आता रामराम केलेला आहे। त्यांनी कालच स्पष्ट केलेलं आहे की आजच्या दिवसापासून माझा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। आमच्याबरोबर काम केलेला आमचा सहकारी मित्र, आमच्याबरोबरचा एक कार्यकर्ता, आमचा नेता ज्यावेळेला या शहरामधून आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून सोडून जातो त्यावेळेला नक्कीच एक मित्र म्हणून आणि एक भारतीय जनता पार्टीचा सहकारी म्हणून त्याच्याबद्दल कुठेतरी मनामध्ये खंत वाटते। एकनाथ पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एकनाथ पवार यांनी जरी भारतीय जनता पार्टीचा सदस्य पदाचा राजीनामा दिला असला तरी एकनाथ पवार यांची पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावरती त्यांच्या असणाऱ्या पकडमुळे भारतीय जनता पार्टीला निश्चितच भविष्य काळात धक्का बसेल आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जर नामदेव ढाके यांनीही भारतीय जनता पार्टीला जय श्रीराम केला तर भाजपला मोठा धक्का बसणार आहे। आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की नामदेव ढाके एकनाथ पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरेंच्या गळाला लागतात की एकनाथ खडसेंच्या संपर्कात राहून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात। या दोन्ही शक्यता नाकारता येत नाही। भाजपच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांना नामदेव ढाके यांचे मन वळवण्यात यश येते का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। पण सध्या तरी नामदेव ढाके हे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचं उघडपणे दिसून येत आहे आणि ही अस्वस्थता पिंपरी चिंचवड शहरातील भाजपची मोठी डोकेदुखी मानली जाऊ शकते। तसेच ह्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला पिंपरी चिंचवड मधून मोठा धक्का बसेल ह्यात काही शंका नाही।